मेन तयारी भजे, कुरवडी, पापड, कटाची आमटी असं सगळी माझी प्रिपरेशन चालू होतं. मी सध्या भजे, पापड सगळं तळून वगैरे घेते आहे. त्यानंतर लगेच होळी वगैरे करायची आहे. सो माझी प्रिपरेशन चालू आहे. तर जसं तुम्हाला माहिती आहे की माझा स्वयंपाक वगैरे नैवेद्य वगैरे सगळं झालं आहे आता. तर आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आमच्या सोसायटीमध्ये आता होळी पेटवली जाणार आहे. सो मी आता अर्धी रेडी झाली आहे. म्हटलं तुमच्याशी बोलून घ्यावं आणि बाकीचं नंतर करावं. आणि मी आता होळीचं ताट पण तयार करणार आहे. जे माझ्याकडे अवेलेबल आहे तेच घेणार आहे मी. सो मी आता आवरते, माझं होळीचं ताट तयार करते. त्यानंतर आपण बोलूया आणि खाली जाऊया सगळ्यात महत्त्वाचं लोक. तर माझं फायनली आत्ता आवरून झालं आहे सगळं. लकीली लवकर झालं आज. तर आपण आत्ता मला कॉल आला त्यामुळे मला खाली जावं लागणार आहे. आता विचार केला होता की फार असं सजवून वगैरे नाही, पण आता जसं जमेल तसं नेते आपण. तर आपण आलो आहे आता जिथे आम्ही होळी करणार आहोत. तिथे बच्चे कंपनीचं मस्तपैकी मज्जा डान्स चालू होता, खेळणं चालू होतं. सगळे छान नटून थटून एकत्र आले होते आणि सगळेजण होळीच्या आधी पूजा करून घेणार होते आणि नंतर होळी प्रज्वलित करायची होती. याला होलिका दहन असेही म्हणतात. आणि यानंतर दुसऱ्या दिवशी असते धुळवड. कुठे राख खेळली जाते तर कुठे रंग उडवले जातात. जसं की तुम्हाला माहिती आहे काल होळी झाली, मी त्या क्लिप्स पण दाखवल्यात तुम्हाला. तर आज आमच्या सोसायटीमध्ये धुलीवंदन आहे, म्हणजे सगळीकडेच आहे. तर आम्ही सध्या तरी ह्या वर्षात जातो आहे, पण वापस येताना कसं येऊ माहीत नाही. सो खाली खूप गोंधळ चालू आहे आणि मला ऑलरेडी कॉल्स वगैरे पण आले, त्यामुळे मी आता खाली जाते आहे. चला. तरी आम्हाला जायला थोडा उशीरच झाला होता, कारण थोडी कामं बाकी होती. म्हटले ती करून घ्यावी आणि निवांत जाऊन खेळायला येईल. तर आम्ही जसं गेलो ना तसं सगळ्यांचे चेहरे बघायला पाहिजे होते. इतके खुश झाले होते ना ते. कशी लहान मुलं कशी खुश होतात त्यांचे फ्रेंड्स आल्यानंतर, तसं मग ते एक आम्हाला धरलं आणि पूर्ण पाण्याने आणि रंगाने भिजवलं. मी तरी कॅमेरा वगैरे धरायच्या याच्यामुळे थोडीशी मागेच उभी होते, पण तरी प्रचंड मला रंगवलं होतं. पूर्णपणे केसापासून ते नखापर्यंत पूर्णपणे भिजलेली होती. इतकी मज्जा आणि इतकी धमाल केली ना लहान मुलांनी तर प्रचंड आणि पुरुष मंडळीचं तर काय सांगू. जसं नवीन येईल ना तसं धरून आणायचे त्यांना पूर्णपणे पाण्याने भिजवायचे, रंगाने टाकायचे. पुढे तर त्यांनी चिखलामध्ये पण होळी खेळली आहे, तुम्हाला दिसेलच पुढे. आणि आम्हीही काही कमी नव्हतो बरं, आम्हीही प्रचंड मज्जा केली. बघितलं ना तुम्ही कशी पळते आहे तिनं भिजवायला. खूप मज्जा आली आहे काय सांगू. आणि सगळे इतके खुशीने, आनंदाने आणि खूप सकारात्मकपणे रंग खेळत होते. रंग खेळणं, पाणी उडवणं अशा सगळ्या गोष्टी आमच्या चालू होत्याच. पण बायकांचं म्हणजे फोटोशूट, ते झाल्याशिवाय काहीच पूर्ण होत नाही. मग रील्स काढले, व्हिडिओज झाले, फोटोशूट झालं. सो त्या रील्स वगैरे पण आहेत माझ्या चॅनलवरती, नक्की जाऊन पहा. सगळं खेळून झालो, दमलो आणि फायनली घरी आलो. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि ग्रहण संपलं होतं, त्यामुळे सगळं घर वगैरे स्वच्छ केलं आणि पहिली देवपूजा केली. तर ही अशी झाली माझी ग्रहणानंतरची देवपूजा. मी पूर्ण आसन वगैरे सगळं बदललं, देवघर सगळं स्वच्छ केलं आणि छान अशी पूजा केली. त्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो, कारण मला कलिंगड खायची खूप इच्छा होत होती. सो आम्ही ते आणलं, कट केलं, मस्त कलिंगडावर ताव मारला. त्याच्यानंतर जेवण केलं आणि भाभीची घरभरे बघत मस्त झोपी गेलो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.